धमकी का कॉल तो हाँ। पुलिस ने भी बहुत दिन तक के हमको घुमाया, सिर्फ घुमाया, और हम ये घूमने के बाद आज हम यहाँ तक के पहुँचे हैं। अब हमको ये नहीं मालूम मिली है नहीं मिली है, पर ये सब तो एक साथ के ही होंगे ना, तभी तो उसका कुछ नहीं हो रहा। हमारा ही हो रहा है, हम बार बार आ रहे हैं, हम हर जगह ठोक रहे हैं दरवाजे, हर जगह जाए डीसीपी पुलिस सबके पास, तो हमारी सुनवाई होना चाहिए ना। अभी वो जुबेर बोल रहा है कि जिसको जो करना है वो कर लो। करो, मेरे बाप ने मेरे को गिफ्ट दिया है और मैं इस जमीन का मालक हूँ। और काय सांगणार आपण आज पत्रपरिषद घेतली आहे आणि कोणता प्लॉट आहे आणि कशा प्रकारे आपल्याला धोकाधडी झालेली आहे आणि कोणते व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल आपण पत्रपरिषद घेतली, काय सांगणार? माझं नाव आदेश भगवान मेंढे, राहणार बोरगाव गोरेवाड रोड गिट्टी खदान इथे राहतो आणि 2001 मध्ये एक पासून तर 2026 पर्यंत सगळ्या लोकांनी इतर माध्यमातून सगळे पैसे देऊन आरोपी हाजीर बशीर आणि जुबेर यांच्याकडून विविध माध्यमातून हाजी बशीर यांच्याकडून प्लॉट खरेदी केले। प्लॉट आम्ही पण 2003 मध्ये हाजी बशीर यांच्याकडून प्लॉट खरेदी केला। ते पूर्ण पैसे दिल्यानंतर त्यांना ॲग्रीमेंट केलं, ॲग्रीमेंट करून कब्जापत्र घेतला। कब्जापत्र करून रजिस्ट्री बंद असल्यामुळे आम्ही पावरा पटणी करून घेतली। पावरा पटणी केल्यानंतर त्याच्यावर त्या प्लॉटवरती झोपडे बांधले, झोपडे बांधून कंपाऊंड केलं। कंपाऊंड केल्याच्या नंतर गोधनी ग्रामपंचायत इथे आम्ही टॅक्स लावला आणि टॅक्स नियमितपणे भरत आहोत। आणि त्याच्यानंतर 2017 2018 या वर्षी सुद्धा आणि 2013 मध्ये सुद्धा यांनी असाच आमचे घरं पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस आमच्याकडे काही प्रूफ नसल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ शकलो नाही। पण यावेळेस आमच्याकडे ठोस सबूत असल्यामुळे 27 जून 2026 रोजी त्यांनी आमचं बुलडोजर आणि JCB लावून पूर्ण घरं आणि तारेचे कंपाऊंड पूर्णपणे नेस्तनाबूत केले। नेस्तनाबूत केल्याच्या नंतर मी जेव्हा फिरायला गेलो सकाळी फिरायला गेलो असताना त्यांनी मी पाहिलं तर माझा बोर्डही नव्हता, माझं तारेचं कंपाऊंडही नव्हतं, माझं घर पडलेल्या परिस्थितीत होतं आणि इतर लोकांचे सर्वांचे तारेचे कंपाऊंड पण सगळे तोडलेले होते आणि जमीनदोस्त करून एका रात्रीत पूर्णपणे कुठे सामान गायब करून टाकलं, पत्ता लागला नाही। त्या निमित्ताने आम्ही 28 जून 2026 रोजी गिट्टेदान पोलीस स्टेशन इथे तक्रार नोंद केली। पण तक्रार नोंद केली असताना त्याला बोलावण्यात आलं, जुबेरला बोलावण्यात आलं असताना त्यांनी गुन्हा कबूल केला। गुन्हा कबूल केला असतानाही त्यांनी कुठल्याही प्रकारचं रितसर त्यांच्याकडून लिहून घेतलं नाही आणि त्याला अरेस्टही केलं नाही आणि त्याच्यावर गुन्हा 10 दिवस गुन्हा दाखल केला, त्या गुन्हा दाखल करत नव्हते। म्हणून आम्ही SCP DCP कमिशनर यांच्यापर्यंत पोहोचलो। कमिशनर साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तिथूनच त्यांच्या जनता दरबार 30 तारखेला भरला होता। तर 30 तारखेला त्यांनी गिट्टी खदान पोलीसच्या PIला तोळासे मॅडमला फोन करून सांगितलं की याच्यामध्ये गुन्हा दाखल करा म्हणून, तरी त्यांनी गुन्हा दाखल केला नाही। तेव्हा आम्ही पुन्हा DCP मॅडम अन्नपूर्णा सिंग मॅडम यांच्याकडे गेलो। त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांनी पण निर्देश दिले की याच्यामध्ये गुन्हा नोंद करा म्हणून। तरी त्यांनी गुन्हा नोंद केला नाही, त्यांना पूर्ण काम करू दिलं पूर्ण। आणि त्याच्यानंतर आता कालच ना त्यांनी गुन्हा नोंद करून 423/5 आणि 429/3 अशा कलमा अंतर्गत गुन्हा नोंद केला। याच्या आधी आम्ही 18 ऑगस्ट 2025 रोजी EOW इकॉनॉमिक ऑफिस विंग आर्थिक गुन्हे शाखा इथे तक्रार नोंद केली होती। त्या निमित्ताने मेहक स्वामी या DCP आहेत, त्यांनी पूर्ण चौकशी करून चौकशी अंती 6 महिन्याच्या चौकशी अंती त्यांनी निर्देश दिले की 420 406 आणि 34च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्हा दाखल असताना सुद्धा त्यांनी आता पूर्ण आमचे कंपाऊंड आणि घरं आणि सगळ्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं। अस्थायी म्हणजे विटाचे बांधलेले वरून टिनाचे पत्रे टाकलेले होते। जवळपास 13 ते 15 घरं आमचे होते। नुकसान कमीत कमी 4 ते 5 लाखांच्या प्रत्येकी झालेले आहे। आमची मागणी हे राहील की आदरणीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आपला महसूल मंत्री आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांना मी
आपल्या माध्यमातून कडकडीची विनंती करीन की आणि सगळे हातावर आणून पानावर खाणार सगळे लोक आहेत. त्यामुळे गरीब लोक आहेत आणि आपल्या रक्ताचं पाणी करून आम्ही हे प्लॉट विकत घेतले. त्यामुळे क्राईम ब्रांच चौकशी, CID चौकशी किंवा SIT बसली तर अतिउत्तम. पण या माध्यमातून आम्हाला न्याय मिळवून आरोपींना शिक्षा होईल असं काही कलम लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी आपणा सर्वांतर्फे विनंती करतो. हे कशा प्रवृत्तीचे लोक आहेत आणि हे पहिल्यापासून हिस्ट्री शीटर आहेत, भूमाफिया आहेत. भूमाफिया आणि त्यांचा रेकॉर्ड आहे, ट्रॅक रेकॉर्ड आहे की असे गुन्हे वारंवार आणि 100 केसेस त्यांच्या कोर्टामध्ये, जर त्यांच्या कोर्टाचा ॲप जर उघडला तर 100 केसेस त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत. जवळपास 21 लोक पीडित आहेत. काही लोकांच्या रजिस्ट्री झाल्या आहेत, काही लोकांच्या काही लोकांच्या पावर पडलेल्या आहे, काही लोकांचे कब्जापत्र आहे आणि एग्रीमेंट टू सेल है. और हमको बेचने के बाद उसने अपने बेटे को कैसे गिफ्ट किया हम लोग ये पूछना चाहते हैं, क्योंकि पहले हमको रजिस्टर किया, हमको पावर किया और उसके बाद अपने बेटे को गिफ्ट कैसे दे दिया हमारे प्लॉट. 2001 ये हाजी बशीर ने अपने बेटे जुबेर को किया है गिफ्ट. तो हम लोग का कहना है कि हमारे प्लॉट कैसे वो दे सकता, उसको हक नहीं है. हमने पैसा लगाया, हमारा पैसा, और आज कह रहा वही पैसा वापस ले लो. हमने जब 1 लाख रुपए लगाए थे, आज उसकी कीमत 25 से 20 लाख रुपए है 1000 स्क्वायर फीट की. तो हम कैसे दे देंगे? तो हमारे उतने पैसे दें या तो हमारे इस पे कब्जा ना मारे, हटे वो वहाँ से. जब आपने पुलिस में कंप्लेंट दी थी, आप निवेदन करने वाले कि आपको धमकी का कुछ कॉल वगैरह आया? धमकी का कॉल तो हाँ. नहीं, पुलिस ने भी बहुत दिन तक के हमको घुमाया, सिर्फ घुमाया, और हम ये घूमने के बाद आज हम यहाँ तक के पहुँचे हैं. अब हमको ये नहीं मालूम मिली है नहीं मिली है, पर ये सब तो एक साथ के ही होंगे ना, तभी तो उसका कुछ नहीं हो रहा. हमारा ही हो रहा है. हम बार बार आ रहे हैं, हम हर जगह ठोक रहे हैं दरवाजे, हर जगह जाए DCP पुलिस सबके पास, तो हमारी सुनवाई होना चाहिए ना. अभी वो जुबेर बोल रहा है कि जिसको जो करना है वो कर करो. लो. मेरे बाप ने मेरे को गिफ्ट दिया है और मैं इस जमीन का मालक हूँ. और सब लोगों को गिफ्ट करने के पहले हमको बेचा है, बाद में गिफ्ट किया. बाद में gift किया लेकिन उसने क्या हमारे प्लॉट छोड़ के गिफ्ट करने को होना था, लेकिन हमारे प्लॉट छोड़ के गिफ्ट करने को होना था, लेकिन हमारे प्लॉट सहित उसने पूरी की पूरी जगह गिफ्ट की है. लेकिन उसके पहले तो हमने पैसे दिए है ना. हमने त्यांनी गुन्हा नोंद करून 423/5 आणि 429/3 अशा कलमांतर्गत गुन्हा नोंद केला. याच्या आधी आम्ही 18 ऑगस्ट 2025 रोजी EOW इकॉनॉमिक ऑफिस विंग आर्थिक गुन्हे शाखा इथे तक्रार नोंद केली होती. त्यानिमित्तानं मेहक स्वामी या DCP आहेत, त्यांनी पूर्ण चौकशी करून चौकशी अंती 6 महिन्याच्या चौकशी अंती त्यांनी निर्देश दिले की 420, 406 आणि 34च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आणि त्या गुन्हा दाखल असताना सुद्धा त्यांनी आता पूर्ण आमचे कंपाऊंड आणि घरं आणि सगळ्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं. स्वरूपाचे घर होते का तिथं? अस्थायी होते की स्थायी स्वरूपाचे? अस्थायी म्हणजे विटांचे बांधलेले वरून टिनाचे पत्रे टाकलेले होते. जवळपास ते 13 ते 15 घरं आमचे होते. नुकसान किती झालं? नुकसान कमीत कमी 4 ते 5 लाखांच्या प्रत्येकी झालेले आहे. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी हे राहील की आदरणीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आपला महसूल मंत्री आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांना मी आपल्या माध्यमातून कडकडीची विनंती करीन की आणि सगळे हातावर आणून पानावर खाणार सगळे लोक आहेत. त्यामुळे गरीब लोक आहेत आणि आपल्या रक्ताचं पाणी करून आम्ही हे प्लॉट विकत घेतले. त्यामुळे क्राईम ब्रांच चौकशी, CID चौकशी किंवा SIT बसली तर अतिउत्तम. पण या माध्यमातून आम्हाला न्याय मिळवून आरोपींना शिक्षा होईल असं काही कलम लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी आपणा सर्वांतर्फे विनंती करतो. हे कशा प्रवृत्तीचे लोक आहेत आणि हे पहिल्यापासून हिस्ट्री शीटर आहेत, भूमाफिया आहेत. भूमाफिया आणि त्यांचा रेकॉर्ड आहे, ट्रॅक रेकॉर्ड आहे की असे गुन्हे वारंवार आणि 100 केसेस त्यांच्या कोर्टामध्ये, जर त्यांच्या कोर्टाचा ॲप जर उघडला तर 100 केसेस त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत. जवळपास 21 लोक पीडित आहेत. काही लोकांच्या रजिस्ट्री झाल्या आहेत, काही लोकांच्या पावर पडलेल्या आहे, काही लोकांचे कब्जापत्र आहे आणि एग्रीमेंट टू सेल है. और हमको
बेचने के बाद उसने अपने बेटे को कैसे गिफ्ट किया, हम लोग ये हाँ। पूछना चाहते हैं। क्योंकि पहले हमको रजिस्टर आने- किया, हमको पावर किया, और उसके बाद अपने बेटे को गिफ्ट कैसे दे दिया हमारे प्लाट। 2001 2001 ये हाजी बशीर ने। अपने बेटे जुबेर को किया है गिफ्ट। तो हम लोग का कहना है कि हमारे प्लाट कैसे वो दे सकता, उसको हक नहीं है। हमने पैसा लगाए, हमारा पैसा, और आज कह रहा वही पैसा वापस ले लो। हमने जब 1 लाख रुपए लगाए थे, आज उसकी कीमत 25 से 20 लाख रुपए है 1000 स्क्वायर फीट की। तो हम कैसे दे देंगे? तो हमारे उतने पैसे दें, या तो हमारे इस पे कब्जा ना मारे, हटे वो वहां से। जब आपने पुलिस में कंप्लेंट दी कि आप निवेदन करने वाले कि आपको धमकी का कुछ कॉल वगैरह आया? धमकी का कॉल तो हाँ। नहीं, पुलिस ने भी बहुत दिन तक के हमको घुमाया, सिर्फ घुमाया, और हम ये घूमने के बाद आज हम यहाँ तक के पहुंचे हैं। अब हमको ये नहीं मालूम मिली है नहीं मिली है, पर ये सब तो एक साथ के ही होंगे ना, तभी तो उसका कुछ नहीं हो रहा। हमारा ही हो रहा है, हम बार बार आ रहे हैं, हम हर जगह ठोक रहे हैं दरवाजे, हर जगह जाए डीसीपी पुलिस सबके पास। तो हमारी सुनवाई होना चाहिए ना। हम भी गरीब हैं। अभी वो जुबेर बोल रहा है कि जिसको जो करना है वो कर लो। करो। मेरे बाप ने मेरे को गिफ्ट दिया है और मैं इस जमीन का मालक हूँ। और सब लोगों को गिफ्ट करने के पहले हमको बेचा है, बाद में गिफ्ट किया। बाद में लेकिन गिफ्ट किया उसने क्या हमारे प्लॉट छोड़ के गिफ्ट करने को आना था, लेकिन हमारे प्लॉट छोड़ के गिफ्ट करने को आना था, लेकिन हमारे प्लॉट सहित उसने पूरी की पूरी जगह गिफ्ट की है। लेकिन उसके पहले तो हमने पैसे दिए है ना।